नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आरती. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चैत्र नवरात्रोत्सव 2025 देवीची पाटपूजा कळवा इथं संपन्न. दिलीप वेंगसरकर चषक क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच दिवस गाजवला 2 ठाणेकर क्रिकेटपटूंनी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका इथं होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव 2025 देवीची पाटपूजा कळवा इथं संपन्न झाली. ठाण्याच्या या चैत्र नवरात्रोत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं यंदाचं हे 18वं वर्ष आहे आणि यापूर्वी चरे इथं 12 वर्ष, एकूण 30 वर्ष हा चैत्री नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत असते. रविवार दिनांक 30 मार्च 2025 ते सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात. इथं येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळंच अनेक राज्यातून अनेक भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्त्यासाठी KDMCनं अनेकांच्या घरावर बुलडोझर चालवलाय. या रस्त्यातील बाधितांना पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात आलं असून 22 वर्ष उलटून देखील अद्यापही या प्रकल्पातील 105 बाधित पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहेत. KDMCकडे या बाधितांनी अनेकदा पाठपुरावा देखील केला, मात्र आश्वासनांपलीकडे काहीही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप या बाधितांनी केला आहे. पुनर्वसनाच्या मागणीसाठी बाधितांनी काल KDMC मुख्यालयाशेजारी आमरण उपोषण सुरू केलं होतं, मात्र KDMCनं दखल न घेतल्यानं आज अखेर संतप्त बाधितांनी KDMC मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केलं. मलंगगडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत. दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर मलंग मत्स्येंद्रनाथांची आरती करतात. मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासूनच न्यायालयात वाद प्रलंबित आहे. हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हाजी मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे. सद्यस्थितीत दोन्ही धर्माचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात. मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करीत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करायला सुरुवात केली. ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आज देखील पाळली जाते. दरम्यान राम मंदिराचा 500 वर्षाचा प्रश्न सुटला तसा मलंगगडाचाही प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलाय. दिलीप वेंगसरकर चषक क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच दिवस 2 ठाणेकर क्रिकेटपटूंनी गाजवलाय.
मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबच्या संघातून खेळणाऱ्या तथा अनिरुद्ध क्रिकेट अकादमीत कनिष दळवी आणि यूथ क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेणारा कनिष्क साळुंके या दोघांनी शतकी खेळी करीत मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबला एक हाती विजय मिळवून दिला. माहुल इथल्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीनं 11 वर्षाखालील क्रिकेटपटूंसाठी वेंगसरकर चषक स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे आयोजन केलं आहे. या स्पर्धेचा पहिला सामना सोमवारी VPCC विरुद्ध मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला. मुख्य प्रशिक्षक विरेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लबच्या कनिष दळवी यानं 102 चेंडूत नाबाद 101 तर कनिष्क साळुंके यांनी नाबाद 109 धावा फटकावल्या. नंतर फलंदाजीला उतरलेल्या VPCC संघासमोर ठेवलेलं 278 धावांचा पाठलाग करताना त्यांची दमछाक झाली. अवघ्या 108 धावात VPCC संघाची पूर्ण टीम गारद झाली. या सामन्यात दोन्ही ठाणेकरांनीच आपलं वर्चस्व गाजवलं. यापैकी कनिष दळवी हा कळव्यातील पारसिक नगर इथे राहत असून अनिरुद्ध क्रिकेट अकादमीत तो प्रशिक्षण घेतोय, तर कनिष्क साळुंके हा यूथ क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतोय. नृत्यकलेला संपूर्ण जीवन समर्पित करून सशक्त समाज कथक नृत्याद्वारे गेली 48 वर्ष घडवणाऱ्या ठाणे भूषण गुरुवर्या डॉक्टर सौभाग्यवती मंजिरी श्रीराम देव यांना 75 16 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथं सकाळी 9:30 वाजता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर विशेष अतिथी म्हणून खासदार नरेश म्हस्के, पर्यटन मंत्री प्रताप सरनाईक, संगीत नाटक अकादमीच्या चेअरमन श्रीमती डॉक्टर संध्या पुरेचा, आमदार संजय केळकर, पद्मश्री गुरु डॉक्टर पुरुदधीच, पद्मभूषण डॉक्टर N राजम, पद्मभूषण बेगम परवीन सुलताना, पद्मश्री पंडित सतीश व्यास, डॉक्टर मिलिंद पाटील, डॉक्टर विभा दाधीच इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रथम गुरु पंडित बद्रीनाथ कुलकर्णी, त्यांच्या गुरु सुश्री आशाताई जोगळेकर, गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्ण आणि गुरु पद्मश्री डॉक्टर पुरुदधीच या चारही गुरूंची छाप आणि गुरुनिष्ठा डॉक्टर सौभाग्यवती मंजिरी श्रीराम देव यांच्या एकल नृत्य सादरीकरणात अगदी सहज दिसते. प्रत्येक गुरुकडून मिळालेली एक बंदिश आणि रचना त्या प्रसादरूपी मानतात आणि तशीच्या तशी त्या सादर करतात. आजवर डॉक्टर मंजिरी श्रीराम देव यांनी संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव, शारदा संगीत महोत्सव, कथ्थक कला केंद्र दिल्ली महोत्सव, कोरियन फुल मून उत्सव, अमेरिकेतील तौर्य उत्सव अशा अनेक मोठमोठ्या समारंभात एकल कथ्थक प्रदर्शन केलं आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नृत्यांगना म्हणून डॉक्टर मंजिरी श्रीराम देव यांची ओळख असून त्यांनी महाराष्ट्र ते अन्य राज्यांच्या लोकपरंपरेला देखील मान दिला आहे. वासुदेव, कडकलक्ष्मी, भारूड, भांगडा, घुमर, कोळी नृत्य, बिहू अशा अनेक लोकनृत्यांचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या आजवर 300हून अधिक विशारद आणि अलंकार MA पदवीधारक शिष्यगण भारतासहित दुबई, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये नृत्यगुरू आणि कथ्थक कलाकार म्हणून नाव मिळवत आहेत. आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळं खाजगीपणा असा राहिलेलाच नाही आहे. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्याचा डाटा गोळा केला जातो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलं आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेतील मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहाचं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्यानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्यानं उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळेचं देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठं शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महानगरपालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कार्यशाळेत प्रास्ताविक उपायुक्त जी गोदेपुरे यांनी केलं, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले. यावेळी फिशिंग, व्हिशिंग, आयडेंटिटी चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचं जाळं, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे इत्यादीची माहिती शेंडे यांनी दिली. तसंच NICनं तयार केलेले काही व्हिडिओ देखील उपस्थितांना दाखवण्यात आले. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा याबद्दल त्यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी आणि सावधगिरी याबद्दल त्यांनी विवेचन केलं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या MMRDAच्या माध्यमातून ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामामध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता त्यांचा विकास केला जाईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळी MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल तसंच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोघरपाडा कार डेपोमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. तसंच गायमुख ते फाउंटन आणि गायमुख ते दहिसर चेक नाका या दरम्यान होणाऱ्या 60 मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनानं चर्चा केली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे. तसंच रस्त्याचं विभाजन मध्यभागापासून करण्यात यावं या प्रमुख मागण्या MMRDAनं प्रशासनाला मान्य केल्या. याशिवाय डोंगरी कारशेड आणि तिथून होणाऱ्या रस्त्यासंदर्भात देखील चर्चा झाली. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गाने नेण्यात यावा अशी मागणी केली. तसंच कारशेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या आणि ख्रिश्चन समुदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या फातिमा माता या तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचं देखील निश्चित करण्यात आलं. यावेळी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून या संबंधित पिण्याच्या पाईपलाईनचं काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल असं नियोजन करावं असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले. या बैठकीला दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी, MMRDAचे अधिकारी यांच्याबरोबरच या प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमिपुत्र देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मलंग गडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आरती. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चैत्र नवरात्रोत्सव 2025 देवीची पाठपूजा कळवा इथं संपन्न.
आणि दिलीप वेंगसरकर चषक क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच दिवस गाजवला 2 ठाणेकर क्रिकेटपटूंनी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.